बारामती तालुक्यातून बोलतोय. बोला बोला. विषय असा होता की डाळिंबीचे रेट अजून डाऊन होतील, स्टेबल राहतील का भविष्यात वाढतील? नाही, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. डाळिंबाचे रेट डाऊन व्हायचे तेवढे झालेले आहेत. हा, तेच मला पण तसंच वाटतं की ह्याच्यापेक्षा डाऊन होणं म्हणजे नाही, लईच ह्याच्यापेक्षा खाली. डाऊन जर आले हा, तर मला एवढा पाठीमाग माल पण दिसत नाहीये. जरी तुम्ही म्हणत असाल माल आहे माल आहे, हा. तरी पण आज मी मार्केटला पाहिलं, हम्म. लहान मालांची डिमांड ही वाढली, मीडियम मालाची डिमांड वाढली आणि बर. ठोकळा सुद्धा थोडासा वाढला, पण ठोकळे माल आता सध्या जास्त आहे. बरोबर आणि बरोबर. ठोकळ्या मालाची का रेट वाढत नाही जास्त, तुम्हाला सांगतो की ठोकळा हा, माल ज्यावेळेस मर्यादित असतो हा. त्यावेळेस त्याला मर्यादित ग्राहकी त्याला उचलतो. पण बरोबर. आपण जरी ह्याच्यात गेलो बघा, ज्यावेळेस बाजार जास्त असतो हा, हा. त्यावेळेस आपण काय करतो की चला बाबा, कांदा मोठा कापण्यापेक्षा छोटा चिंगळीत शॉर्ट. खाऊया. बरोबर हा, बरोबर. आता तुम्ही जे मोठं फळ आहे 500-600 ग्रॅमचं 700 हा. ग्रॅमचं ते हम्म, हम्म. फोडलं आणि खायला घरात एक माणूस आहे किंवा दोन माणसं आहेत त्याला ते सरलेलं नाही. नाही, बरोबर. तो बारीकच फळ जास्त डिमांड करतो. बरोबर. हा, त्यामुळं बारक्या मालांचं नेहमी डिमांड हे टिकून राहतं, मीडियम बर. मालाचं राहतं आणि हा, मोठ्या मालाचा समतोल असा असतो की जेव्हा शॉर्टेज असतो हा. त्यावेळेस त्याचा खाणारा वर्ग वेगळा आहे, तो त्याला काही बी रेट घेतो. बर बर हा, त्यामुळं मीडियम मालामध्ये आज 5-10% वाढ झालेली आहे आणि ही बर. वाढ भले 1 रुपयाची वाढ उद्या, बरोबर की. पण ही वाढ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण हम्म. मंदीमधून ती जिकडे जाताना हळूहळू जातं. नाही, आता विषय काय आहे, बागला 6 महिने पूर्ण झालेत. बर बरोबर का? बर हा, व्यापारी येऊन गेले. बर बरोबर का? आता ते डाऊन 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 तुमचं जसं व्हिडिओ बघतो आम्ही, एकदा ते हवा पसरली की सगळे मार्केट डाऊन म्हणून ते फोन उचलत नाही. आम्ही फोन नाही केला परत कोणाला. बर 2 जण आले होते. बरोबर का? आपला हं, गेल्या वर्षी पूर्ण माल आपल्या पुण्याच्या मार्केट यार्डला मध्ये दिला होता, पूर्ण टोटल बर बर 10 टन माल पुण्यालाच दिला होता. बर आणि अजून आपण 15 दिवस थांबवू शकतो का? 6 महिने म्हणजे 6.5 पावणे 7 महिन्यापर्यंत बाग थांबवू शकतो आरामशीर. हम्म. हा, फक्त एकच की अजून थांबू का? काय थोडा अंदाज काय वाटतोय बाबा, थोडं माझं असं वाढेल? मत आहे माझं हा, असं मत आहे प्रत्येकाला हा, मी आवाहन करतो हा. की एकदम थांबवण्यापेक्षा त्यातली जी काय 5%, 10%, 15% फळं आलेली आहेत बरोबर बरोबर. ती तुम्ही विरळा. हा, म्हणजे जर बरोबर कदाचित 15-20 दिवसांनी तुम्ही जर बाग थोडा गेला तर ती 15-20% फळं रिजेक्शन मध्ये जातील. बरोबर. बरोबर त्याला आपण चांगल्या अवस्थेत आणू. बरोबर. बरोबर आणि भले मी तुम्हाला सांगितलं ना 1 रुपया वाढू द्या, पण 1 हा, रुपयाची वाढ ही दिसते म्हणजे थोडं थोडं वाढ नेसं पवित्रा दिसतोय. बरोबर ना, आणि वाढलं पाहिजे. बरोबर. हा, आणि आता तुम्हाला ग्राहकांच्या पाठीमागे पळण्याची गरज नाही. आता मार्केट पण आहेत तेवढे स्ट्रॉंग मार्केट आता टसल करायला चालू झालेत महाराष्ट्रात. बरोबर बरोबर. हा, तर आता ह्याच्यामध्ये एक सकाळी निगडे साहेबांची मी हम्म. मुलाखत प्रसिद्ध केली. बर. 15 वर्ष आम्ही म्हणले ज्यांना एक हाती माल देत होता तर ते आमचे फोन उचलना. हो, नाही, तेच विषय झाला. हा, मग जर फोन उचलत नाहीयेत मग कुणाच्या भरोश्यावर बागा लावल्या आपण त्यांच्या, का नाही मग नाही. आपल्याला हातपाय हलवायचे का नाही हलवायचे? बरोबर आहे की. हा, मग 2 रुपये कमी होतात का जास्त होतात, पण आपल्याला बागेचा माल तर तोडावा लागेल. तोडावं लागेल मग काय. आणि जर त्यांच्याच पाठीमागे जर आपण फिरलो तर हा. मग ह्यांचे उद्या भविष्यामध्ये काय आपल्याशिवाय पर्याय नाही, नाही, बरोबर ना. असं होईल. आणि मी सुद्धा सांगतो किंवा केडी चौधरी हा तुम्हाला एकमेव माणूस नाहीये, तुम्हाला 4 अडते, तुम्ही 4 अडते जा तिथं पहा. त्यांच्यापेक्षा मी जर काय वेगळा दिसत असेल तर माझ्याकडे या. हा, आणि त्यात काय होतंय, जरा माल कच्चा पण येतोय असं मला जरा सांगितलं एका जोडीदाराने आमच्या. कच्चा येण्याची लक्षणं वेगळी आहेत. हा, एखाद्याची काळी माती आहे किंवा बरोबर पुढे पाऊस आला तर टिपका येऊ शकतो. अशी लोक बरोबर. थांबत नाही. जी निचऱ्याची रानं आहेत ती गडबडत नाहीयेत. बरोबर बरोबर आहे. काही भागामध्ये थोडेसे वातावरण वेगळे आहेत. हा, पावसाने मागच्या बरोबर. वर्षी लोक एकदम मेलीत. एकदम मेलीत. टिपक्याला सामोरे गेलेली आहेत. बरोबर आहे बरोबर आहे. हा, त्यामुळं तुम्ही गडबडून जाऊ नका असं माझं जर म्हणणं आहे, की चा- जेवढा खाली यायचं तेवढा आलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा खाली यायसारखं मला दिसत नाही आता. चालेल. मग आपल्या पुढल्या आठवड्यापासून तुम्ही म्हणता तसं एक 5-10% चालू करू. हा, 5-10% विरळा ना. ते काय हा. शेवट आपण त्या बागेतली फळं तोडली तरी आपल्याला शेवट आपली बाग आहे, आपण कधीही तोडू शकतो. हो, नाही नाही, तोडले तर काय तोटाच नाही. मागच्या फळाला त्याला बॅकअप भेटणार आहे साईजला वगैरे. हा, लोड आहे ती कमी होणारच आहे ना थोडाफार. आता ज्याला जागेवर द्यायची तो काय म्हणा, याला बाग फोडली तर मग तो जागेवर घेणार घेईल का नाही हा, घेईल. हा. मग त्याची काळजी तुम्ही करत बसला तर मग तुम्ही मार्केटपर्यंत नाही पोहोचणार. तर नाही, आम्ही जागेचे नाही ना लागत सहसा हा नेहमी आपले गेल्या पहिल्यापासून तिकडे जातो. हा तर आपण गेल्या वर्षीपासून पुन्हा चालू केलंय. पहिला हा आम्ही सोलापूरला जायचो बर. जुनं. आता मग गेल्या वर्षीपासून आपल्यालाच चालू आहे सगळा माल. हो 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 हो. चालेल चालेल, करतो पुढल्या आठवड्यापासून चालू हा, शेट. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही व्यापाऱ्यांनी फोन उचलू नाही उचलू, नंतर त्यांना दारात आल्याच्या नंतर कसं मान सन्मान द्यायचा. कस काय, कारण म्हणा बागा लावा आणि पहा मेहनत करून फळं आणताना किती त्रास होतोय. नाही नाही, लय अवघड आहे. जसं लहान लेकरं जसं जन्म झाल्यानंतर आई त्याला रात्रात जागती हो, आणि खरं आहे त्याला ते. मोठं करती,
तसं हो, त्या हो. शेतकऱ्याची फळं झाड आहेत झाड त्याला आहेत बरोबर. म्हणजे रात्र कळत नाही आणि दिवसही कळत नाही. तो सारखा बरोबर आहे. गुंगीतच असतो त्या झाडाच्या. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मग ते खरं कष्ट त्या शेतकऱ्याचे काय असतात ना, त्याला हां, भले तुम्ही माल बघा ₹2 कमी मागायचे आज तुम्ही फोन उचला. बरोबर आहे की. तुम्ही सांगा मला चालेल, नाही चालेल तुम्ही त्याला मार्केटला न्या. मी येईल, नाही हां, येईल. माझी बरोबर आहे, कॅपॅसिटी, माझी भूक भागलेली आहे. पण तुम्ही बरोबर आहे. फोन उचलत नाही. कुणाच्या आशेवरती त्या शेतकऱ्याने थांबायचं? पण नाही बाबा मी नाही बाबा मार्केट डाऊन आहे पुढे व्यापार विषय संपला. माझी काही वाट बघू नका. हां, तुम्ही वाटलंच तर मार्केटला पैसे करून घ्या. हो. सांगतात तर परत एक सांगतात, तुमच्या बागेसारखी बाग नाही. पण जरा हां, 4-8 दिवस थांबा. आणि हो. 4-8 दिवस करता, करता आज एक शेतकऱ्याची मुलाखत घेतली आहे. 5 हां, जुलैपासून 19 जुलैपर्यंत तो बिचारा वाट बघत बसला. आणि बरं. शेवट तो मार्केटला आला. मला मला मी मालच घेऊन जाणार, माल घेऊन जाणार. मी नेतो आणि आता हं, फोनच उचली ना म्हणजे 14-15 दिवसांनी. खरी खरी कंडिशन आहे बोलायला. मग ही जर कंडिशन असेल 15-15 दिवस तुम्ही मग आम्हाला आशेला का लावता? नाही, नाही स्पष्ट बोलायचं बाबा नाही, नाही त्याचा काय विषय असतो. हो, त्याचा तो मार्ग मोकळा होतो ना शेतकऱ्याचा पण. हो. आणि नाही काय हरकत. हे पाप लय मोठं आहे बरं का. म्हणजे नाही, तुम्हाला नाही. सांगतो आज त्यांना त्याचं ही वाटत असेल, की आपण येड्यात काढलं शेतकऱ्याला. पण शेतकरी एक दिवस तुम्हाला येड्यात काढल. नाही बरोबर आहे. म्हणजे आडत्याने सुद्धा आले म्हणून लय माजू नये आणि व्यापाऱ्याने सुद्धा लय माजू नये. पण शेतकरी परीक्षा पाहतोय थोडक्यात आता तुमची. परमेश्वर नाही बी बरोबर. परीक्षा पाहतोय. नाही बरोबर आहे. हां. नाही काय हरकत. करतो साहेब चालू कुठल्या हो, अडचण हो. काळजी नाही. करू नका. तुम्ही माल ओके. विरळून काढा. चालेल, चालेल. ओके. हो, हां, हो, हां. हो. थँक यू.